Hey, hello everyone. Hope you all are doing great. Welcome back to my channel. My name is Mayuri and today's vlog is about कनेरी मठ. तर आज आपण श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ येथे आलेलो आहोत, म्हणजेच कनेरी मठ. इथे आल्या आम्ही इथे दुपारी पोहोचलो होतो. तर इथे आल्या आम्हाला वाटलं की दुपारची गर्दी कमी असेल, पण खूप गर्दी होती दुपारीसुद्धा आणि बाहेरचं सौंदर्य बघूनच मन भारावून गेलं होतं. ही माझी दुसरी वेळ होती इथे यायची आणि ह्या आधी मी खूप वर्षांअगोदर येऊन गेले होते. त्यामुळे आता इथे खूप गोष्टी नवीन झालेल्या आहेत. एंट्रन्सला असे मोर होते आणि सगळंच अगदी भारी वाटत होतं. तर या मठाचे खूप भाग आहेत, जसे की गार्डन एरिया आहे, म्युझियम एरिया आहे, त्यानंतर मंदिर आहे, त्याच्यानंतर नर्सरीज अशा केलेल्या आहेत ठिकठिकाणी. तर हे बघायला तुम्हाला तुमच्या दिवसातले 5 तास तरी कमीत कमी बाजूला ठेवावेच लागतील, तर तुमचा हा पूर्ण मठ बघून होतो. आम्ही गेलो त्यावेळी इथलं तिकीट हे 250 रुपीजचं होतं आणि इथे आता अजून खूप गोष्टी करत आहेत, त्यामुळे हे तिकीट्स डेफिनेटली वाढणार आणि लहान मुलांचं काहीतरी कमी होती प्राईज. ते प्रत्येक गोष्ट ही कलाकुसर दाखवत होती, जसे की डस्टबिन्स म्हणा, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत कला होतीच. आल्या हे संत मेळ्याचं दर्शन आम्हाला बघायला मिळालं. इथे मला वाटतं महाराष्ट्रच नाही तर भारतातील प्रत्येक संतांची मूर्ती घडवलेली आहे. मी ह्या व्लॉगचे म्हणजे कनेरी मठच्या व्लॉगचे 2 पार्ट्स करेन, कारण डेफिनेटली एक व्लॉग काही कनेरी मठसाठी जस्ट नाही आहे आणि जस्टिस नाही देणार, त्यामुळे 2 व्लॉग्स करेन. तर हा पार्ट फर्स्ट आहे. कनेरी मठमध्ये अजूनही काही गोष्टी आहेत, जसे की भूत बंगला, त्याच्यानंतर आगगाडी आहे, म्हणजे अशी गुहेसारखं आहे, जे मी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला डेफिनेटली दाखवेन. तर त्या गोष्टींचे वेगळे तिकीट्स आहेत, ते सुद्धा एज वाईज आहेत, म्हणजे 5 वर्षाखालील वेगळे आणि त्याच्यावरती वेगळे. तर त्याचे चार्जेस हे वेगळे आहेत. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची नोंद करूनच येथे यावे. म्हणजे फक्त 250 रुपीजमध्ये पूर्ण कनेरी मठ असं नाही आहे, बाकीच्या ज्या ॲडिशनल गोष्टी आहेत त्यांचे वेगळे चार्जेस अप्लाइड आहेत. मी एक गोष्ट नक्की सांगेन, जर कोणाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचीच नाही तर भारताची संस्कृती जर एकदम जवळून न्याहाळायची असेल तर त्याने कनेरी मठमध्ये नक्की यावं. कारण कनेरी मठमधील मध्ये आपला भारताचा किंवा महाराष्ट्राचा पर्टिक्युलरली प्राचीन इतिहास खूप सुंदररित्या दाखवला गेला आहे. जसं की संतांच्या मूर्ती आहेत, त्यांची माहिती तिथे लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्या भारताची कल्चरल डायव्हर्सिटीचं सुद्धा एक सुंदर रिप्रेझेंटेशन असं केलेलं आहे. आणि फक्त ह्यासाठीच नाही तर लहान मुलांसाठी सुद्धा हा मठ, हा एरिया खूप सुंदर आहे आणि नॉलेज बेसवरती सुद्धा आणि फन फॅक्ट्समध्ये सुद्धा. मॉल्समध्ये जाण्यापेक्षा किंवा मूवीजला, प्ले डेट्सला जाण्यापेक्षा जर इथे येऊन आपण लहान मुलांना आपली संस्कृती दाखवली तर त्याचा त्यांच्या भविष्यात नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. इथे आल्यावर असं कळलं की इथे बेळगाव साईडने म्हणजे कर्नाटक साईडचे वगैरे पण खूप टुरिस्ट आलेले होते. त्यामुळे जर लांबून लांबून लोक येत असतील तर आपण तर महाराष्ट्रातलेच आहोत, तर आपण ह्या सुंदर पर्यटन स्थळाचा नक्कीच लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि जसं की मगाशी मी म्हटलं की इथे अजूनही काही म्हणजे नवीन नवीन सुधारणा करण्यात येत आहेत, नवीन नवीन गोष्टी ॲड करण्यात येत आहेत, त्यामुळे येत्या काळात हा मठ अजून खूप सुंदर होणार आहे.
तर हा एरिया खूप सुंदर प्रकारे डेव्हलप केला गेला आहे आणि इथे आल्या आल्या खूप शांत वाटलं, थंडगार वाटलं, कारण खूप सुंदर रीतीने रोपांची सजावट केलेली आहे. आणि आम्ही आत आलो त्यावेळी बघितलं तर तुम्ही बघू शकता की मध्ये एक सेंटर आहे जिथे झाडांची सजावट केलेली आहे, मांडणी केलेली आहे आणि तिथे पायऱ्या आहेत. तर खूप पर्यटक हे आत उतरले होते. तसं सुरुवातीला मला वाटलं की आत उतरणं अलाउड आहे, पण त्यानंतर तिथले दादा आले आणि त्यांनी सांगितलं की त्या गोष्टी ह्या मेंटेनन्ससाठी, म्हणजे पायऱ्या ह्या त्या झाडांच्या मेंटेनन्ससाठी आहेत, नॉट फॉर टुरिस्ट. म्हणजे आपण आतमध्ये अलाउड नाही आहोत जाणं, फोटो काढणं आहे पण बाहेरून. वरती उभं राहून तुम्ही फोटो काढू शकता, पण खाली पायऱ्यांनी उतरून तुम्ही नाही जाऊ शकत, कारण त्यामुळे झाडांनासुद्धा हानी होऊ शकते. कारण रोपांचे विविध प्रकार असतात आणि त्यांना पटकन एवढा शिरकाव नाही चालत. त्यामुळे हे असं त्या दादांनी इथे सांगितलं. तर तुम्ही इथे जात असाल तर ह्या गोष्टीची नक्कीच नोंद घ्या. तर आम्ही तिकीट घेतलं 250 रुपयाला, 250ला. आणि इथे ट्रेन वगैरे आहे आतमध्ये, तुम्हाला आवाज येत असेल थोडासा, त्याचं वेगळं तिकीट आहे. म्हणजे 10 रुपये काहीतरी 5 वर्षाखाली आणि 30 रुपये काहीतरी 5 वर्षा पुढे, म्हणजे मोठ्यांसाठी. इथे प्रत्येक गोष्ट ही खरंच खूप विचार लावून केलेली आहे. आणि हे मगाशी जे मी म्हटलं होतं की इथे आगगाडीची अशी गुहा आहे, तर तीही इथे इथून आतमध्ये ट्रेन जाते, जी 2 राऊंड देते. आणि आतमध्ये एक हॉरर प्रकारे, म्हणजे हॉरर असं म्हणता येणार नाही, पण असे प्राण्यांचे आहेत, आवाज वगैरे आहेत. आणि ते तिथे त्यांना जरा जवळ गेलं, ट्रेन आतमध्ये आली की ते सेन्स करून मग ते आवाज वगैरे असं करतात, लाईट वगैरे. आणि आतमध्ये काळोख आहे, जसं की गुहा आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. तर इथे आम्ही 30 रुपीज पे केले होते पर पर्सन आणि 5 वर्षाखालील मुलांसाठी 10 रुपये होते. इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की इथे सुद्धा खूप रांग होती. म्हणजे आम्ही आधी सरळ चालत गेलो, त्यावेळी इथे कोणीच नव्हतं. आणि आम्ही जसं आलो इथे एंटर करण्यासाठी, तर इथे खूप रांग लागली होती. तर तुम्हाला जर इथे आतमध्ये आगगाडीमध्ये जायचं असेल तर तुम्ही आधीच तिथे थांबून, म्हणजे जर तिथे कोण नसेल तर आधीच हे करा, कारण तिथे लगेच लाईन होते. इथून वरती गेल्यानंतर सुद्धा आपल्याच म्हणजे इतिहासाबद्दल, की लोक कसे मॅनेज करायचे हेल्थवाईज, त्याच्यानंतर योगासनं वगैरे, म्हणजे हेल्थवाईज पर्टिक्युलरली, तर त्यांचे सुद्धा एक सुंदर मूर्तिरूपी दर्शन घडवलेलं आहे. कनेरी मठामध्ये इतिहासाला खूप जास्त भर दिला आहे. आणि आपलं इतिहासामध्ये पूर्वीच्या काळी आपलं जीवन कसं होतं हे खूप सुंदररित्या मांडलं आहे. आणि ज्यावेळी आपण असं मूर्तिरूपी बघतो त्यावेळी आपल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. तर पूर्वीच्या काही लोक त्यांना काय म्हणायचे हे देखील तिथे लिहिलं गेलं होतं. जसे की उपचार म्हणा, काही विधी म्हणा. तर ह्या गोष्टींची खूप सुंदररित्या आणि बारकाईने दखल घेतली आहे. तेथील कर्मचारी इथल्या स्वच्छतेची खूप जास्त काळजी घेतात. म्हणजे मी पाहिलं त्यावेळी तिथे काही कर्मचारी होते जे झाड लोट करत होते, लगेचच्या लगेच डस्टबिन्समध्ये भरत होते व्यवस्थित. त्यामुळे आपण जाताना सुद्धा ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली गेली पाहिजे, की प्लॅस्टिकच्या बॉटल्स इथे तिथे फेकू नये किंवा रॅपर्स वगैरे इथे तिथे टाकू नयेत. As we are moving towards the end of this vlog, thank you for watching this vlog patiently and hope you like this vlog. If you like, then don't forget to like, comment, share and subscribe to my channel. I will try to
upload second part of this vlog as soon as possible. Thank you. आणि जसं की मी आधी म्हटलं की कण्हेरी मठ काय हा एक व्लॉग पुरता सीमित नाही. म्हणजे जर एक व्लॉग केला तर तुम्ही खूप बोर होऊन जाल आणि तुम्हाला नीट पाहताही येणार नाही. आणि एवढा मोठा व्लॉग बघण्यात आपण बोर होतो आणि खरंच आपल्याला समजत नाही. त्यामुळे